कोकणातील फायद्याची शेती यावर आपण चॅनल चालू केलेला आहे आणि त्याच्यातले प्रभाकर शिंदे सर यांचे आपण 3 मुलाखतीचे 3 व्हिडिओ आपण तयार केलेले आहेत। मसाला पिकामध्ये जेवढी काळी मिरी महत्त्वाची आहे तसंच दालचिनीतील नागकेशर हा एक विषय महत्त्वाचा आहे। मी आज प्रभाकर शिंदेंच्या फार्मवर आलेलो आहे आणि मी सरांना ह्याविषयी विचारणार आहे। सर, काळी मिरीवर आपण 3 मुलाखती घेतल्या, तिन्ही व्हिडिओ खूप छान झालेले आहेत आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय। शेतकरी ह्याची जी उत्सुकता आहे मसाला पिकाविषयी ती विचारतायत आणि मसाला पिकामध्ये काळी मिरीच्या पाठोपाठ दालचिनी आणि विशेष करून नागकेशर याविषयी तुम्ही एकदा बोलला होता, ती नेमकी काय हे आहे ते जरा आम्हाला समजून सांगा। नागकेशर म्हणजे दालचिनीची कोवळी फळं की जी पूर्ण पक्व नाही झालेली अशी फळं, आणखीन त्याला दालचिनीच्या कळ्या असं पण म्हणतात किंवा यूट्यूबवर किंवा गुगलवर सर्च केलं तर नुसता नागकेशर पण म्हणतात आणि काळा नागकेशर पण म्हणतात। आणखीन हे आपल्या कोकणात ज्याची उपलब्धता खूप मोठी आहे। सर, तुम्ही ह्या पिकाकडे तुम्हाला ह्याची माहिती कशी मिळाली आणि तुम्ही ह्या पिकाकडे कशी वळला? हां, गेल्या वर्षी आम्ही शिर्शी कर्नाटक इथे मसाला शेती बघण्यासाठी गेलो होतो। आणखीन तिथे गेल्यानंतर शेतकऱ्यांची माहिती काढली तर त्यामध्ये आम्हाला रामकृष्ण हेगडे ज्यांचं घर शिर्शीपासून साधारण 12-13 किलोमीटर आहे, त्यांचा पत्ता आम्ही शोधला। आणखीन त्यांच्याकडे आम्ही गेलो तर त्यांनी हा जो माणूस आहे खूप व्यासंगी आहे। आणखीन त्यांनी वनौषधीचं खूप गोळा केलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला सुंदर माहिती दिली। थोडा भाषेचा प्रश्न होता तो सुद्धा त्यांनी सोडवला आणि मोडक्या तोडक्या हिंदीतून पण वनौषधीची खूप माहिती दिली आणि सगळ्यात शेवटी आम्हाला एक काळा नागकेशर हे पीक दाखवलं। तर या ग्रस्ताने स्वतःच्या बागेमध्ये काळा नागकेशरची चांगली बऱ्यापैकी लागवड केली। आणखीन त्या लागवडीचं तिथे त्यावेळेला काढणी पण चालू होती। आणखीन ही लागवड बघण्यासाठी वनशास्त्र महाविद्यालय, शिर्शीचं जे वनशास्त्र महाविद्यालय आहे त्याची PGची मुलं म्हणजे MSc करणारी मुलं तिथे आली होती आणि ती तिथे काही थोडंसं संशोधन शेतकऱ्याच्या मदतीने करत होती। मग आम्ही त्यांच्याशी पण चर्चा केली, सीताराम बाळकृष्ण हेगडेंशी पण चर्चा केली। आणखीन मग त्यांनी आम्हाला ह्या काळा नागकेशर ह्या पिकाबद्दल बरीच माहिती दिली। आणखीन कुठल्या स्टेजला हे पीक काढलं पाहिजे याची चांगली कल्पना दिली। आणखीन हे एक चांगलं व्यापारी पीक आहे याची माहिती केवळ आणि केवळ आम्हाला बाळकृष्ण हेगडे शिर्शीचे आहेत त्यांच्यामुळे मिळाली। तिथून मी जेव्हा परत आलो दापोलीत त्यावेळेला आमचं जे हे कुणबी सेवा संघ दापोली ह्या संस्थेचा या प्रक्षेत्रावर आपण आज आहोत। आणखीन या प्रक्षेत्रावरच्या आमचे जे कर्मचारी आहेत त्यांना मी सूचना दिल्या की आपल्याला यावर्षी काळा नागकेशर मोठ्या प्रमाणात काढणी करायची आहे, म्हणजे जेवढी जमेल तेवढी काढणी करायची आहे। आणखीन तो प्रॉडक्ट बाजारात विकला जातो की नाही ह्याचंसुद्धा आपल्याला बघायचं आहे। इथे असलेल्या मंडळीमध्ये वर्षा पाथे नंतर ठाकूर या मंडळींनी मेहनत करून 8 किलो फळं पहिल्याच वेळेला गोळा केली आणि ती वाळवली। आणखीन वाळवून त्याचे आम्हाला 800 रुपये दर मिळाला। इथले जे रखांगे आहेत त्यांनी ती फळं खरेदी केली। आणखीन त्याची गुणवत्ता पण त्यांच्या दृष्टीने चांगली होती आणि मग मला आत्मविश्वास आला की खरोखर हे पीक आपण मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना सांगायला पाहिजे आणि ते भविष्यकाळात बाजारात येईल याची काळजी घ्यायला पाहिजे असं मला वाटतं। सर, कोकणामध्ये या पिकाची उपलब्धता किती आहे? या पिकाच्या बाबतीत डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने 20-25 वर्षापूर्वी फार मोठं काम केलं आहे। त्यांनी त्यांची कोकण तेज ही जात विकसित केली, ती संपूर्ण कोकणात पसरवली। म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून शेतकरी मेळावे घेऊन शेतकऱ्यापर्यंत संपूर्ण कोकणात ही जाईल जात असं प्रयत्न केले। त्यामुळे आज कोकणातल्या प्रत्येक शेतकऱ्याकडे 5, 10, 50 ही दालचिनीची झाडं आहेत। आणखीन सुरुवातीला सर्व शेतकऱ्यांनी त्याची सालसुद्धा काढली, कारण दालचिनीची सालच खरा हे आहे विक्रीचा पदार्थ आहे आणि ती साल काढली शेतकऱ्यांनी। पण नंतर असं झालं की मजुरीचे दर खूप वाढले, आणखीन मजुरांची उपलब्धता पण कमी झाली। त्यामुळे ही जी दालचिनीची झाडं प्रत्येक शेतकऱ्याने लावलेत
तर ती त्यांना त्याचं काढणी करणं शक्य होत नाही, कारण साल काढण्यासाठी खूप मजूर लागतात. आणखीन मग सालीचा मिळणारा दर आणि मजुरीचे होणारा खर्च याचा मेळ बसत नव्हता. त्यामुळे आज शेतकऱ्यांकडे हे सगळे झाडं आहेत, पण त्याचा वापर होत नाही आहे. आणि त्या दृष्टीने मला वाटतं काळा नागकेशर ही फार चांगली उपलब्धी आहे. आणि आज हा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दाम हेतू हाच आहे की हे पिकाचं ह्या पिकाकडे शेतकऱ्यांचं लक्ष जावं. आणखीन त्यांनी जी काळी मिरीची झाडं त्यांच्या बागेत नुसतीच पडून आहेत, तर त्यांचं काहीतरी त्यांना उत्पन्न मिळावं हा हेतू आहे. आणखीन त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो आहे. सर, पूर्वीची जी झाडं आहेत लोकांची ते खूप उंच आहेत आणि मग त्याच्यावरचं ते नागकेशर काढणं हे तशी अडचणीची गोष्ट आहे. त्याच्यासाठी तुम्ही काय सांगा? आता असं आहे की यावर्षी तरी त्यांनी जशी झाडं आहेत तशीच त्यांचं नागकेशर काढावं. कारण खरं तर नागकेशर जर काढायचं असेल आपल्याला तर झाडाची उंची 5 ते 6 मीटर किंवा एक 3 ते 4 मीटर एवढीच ठेवणं गरजेचं आहे. आणखीन जसं तुम्ही इथे पाहाल की इथं आम्ही ही झाडं 3 फुटावर तोडतो. 3 वर्षातून एकदा तोडतो ना, 3-4 वर्षातून उंची वाढली की तोडतो. 3 फुटावर कापल्यानंतर त्याला जे फुटवा येतो त्या फुटव्याला जे धुमार येतात त्यातून उत्पन्न चांगलं मिळतं. आणखीन ही जी काढणी आहे ती एका ठराविक स्टेजला करायला लागते. आणखीन त्यामुळे वारंवार आपल्याला काढणी करायला लागेल. आणि त्या दृष्टीने झाडं जास्त उंच असू नयेत, कारण एक 4 ते 5 मीटर उंचीचीच झाडं असायला पाहिजेत. आणखीन त्या दृष्टीने छाटणी करणं हे फार गरजेचं आहे. आणि ह्यावर्षी जरी छाटणी नाही केली तर भविष्य काळात 1/4, 1/3 अशा असलेल्या झाडांची दरवर्षी थोडी छाटणी करायची, म्हणजे झाडं योग्य आकारात येतील. आजवरची स्टेप बाय स्टेप त्याची उंची कमी करावी. स्टेप बाय स्टेप उंची नाही कमी करायची आहे. तुमच्या समजा बागेत 20 झाडं असतील तर ह्या वर्षी 4 कापा, पुढच्या वर्षी 4 कापा, त्याच्या पुढच्या वर्षी 4 कापा. असं करून उत्पन्न तर जाता कामा नाही, पण झाडांची छाटणी पण व्हायला पाहिजे. असं करून केलं तर मग आपल्याला आता जी जशी दिसतात झाडं 10, 12, 15 फुटाची उंची झाडं की ह्याच्यावर आपण सहज शिडी लावून योग्य स्टेजला हा काळा नागकेशर काढू शकू. सर, काळा नागकेशर ह्या विषयी पूर्णपणे शेतकऱ्यांना अज्ञान आहे. त्याची काढण्याची स्टेज कुठली असावी, कुठल्या फांदीचे काढावे, कुठल्या स्टेजला ती तयार झाली हे समजावी, ह्याविषयी काय वेगळं तुम्ही सांगू शकाल काय? दालचिनीला जी फुलोरा येतो ना तो फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होतो. बरोबर. आणखीन फेब्रुवारी नंतर आत्ता ही फळांचं जी गर्भधारणा आहे ती फळांची झालेली आहे, म्हणजे फ्रूट सेटिंग झालेलं आहे आता. आणि आता ती वाढीच्या अवस्थेत आहेत. आणखीन या वाढीच्या अवस्थेतली साधारण 3 ते 4 मिलीमीटर जाडीचं फळ झालं की ते काढायला हरकत नाही. म्हणजे जे आतलं फळ आहे ते 3 ते 4 मिलीमीटर जाडीचं व्हायला पाहिजे. आणि ती त्याची प्रॉपर स्टेज आहे. जास्त पक्व फळं ही बाजारात स्वीकारली जात नाहीत. आणखीन त्याची गुणवत्ताही कमी होते. त्यामुळे ह्यातली काढणी ही सगळ्यात महत्त्वाची आहे. की ही काढणी कधी येते ते मी तुम्हाला सांगतो. की समजा आता फेब्रुवारीमध्ये जर फुलाला आली झाडं तर नंतर फळधारणा होऊन एक आत्ता सगळी फळधारणा पूर्ण झालेली आहे आणि आता फळं वाढीच्या अवस्थेत आहेत. आणि साधारण ह्या महिन्याच्या शेवटी म्हणजे मार्चच्या शेवटी आणि एप्रिलचा पहिला आठवडा किंवा फार तर दुसरा आठवडा उशिरा आलेल्या फुलांसाठी तर हा काढणीचा हंगाम आहे. आणि हा हंगाम थोडा जागेनुसार बदलू शकतो. आज दापोली लोकेशनला हा हंगाम आहे, तर दुसऱ्या ठिकाणी गेलं तर कदाचित तो लवकरही येऊ शकतो, उशिराही येऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे त्यांचा जो व्यास आहे फळांचा तो 3 ते 4 मिलीमीटर, भारी तर 5 मिलीमीटर ह्याच्या पुढे जाऊ देऊ नका. त्याच्यापेक्षा जास्त पक्व झालं तर त्याची गुणवत्ता ढासळते. तर त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी ही त्याची योग्य वेळ काढणीची. आणखीन हे फळ तसं आपल्याला एकाच वेळेला काढणी नाही करता येणार. वेगवेगळ्या वेळेला शिडी लावून प्रॉपर स्टेजला काढायला पाहिजेत. आणि तसं केलं तर ह्याला बाजारात चांगला दर मिळू शकेल. म्हणजे फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलचा पहिला आठवडा असे साधारणतः 2.5 महिन्याचं ह्या पिकाकडे लक्ष देणं हे दापोलीसाठी आहे. दापोलीसाठी पण शेतकऱ्यांनी ती फळाची जी आता स्टेज दाखवली तीच लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि त्या स्टेजला फळं काढली तर ती व्यवस्थित काळा नागकेशर होऊ शकेल. आणखीन शेतकऱ्याला चांगला पैसा त्यातून मिळू शकेल. सर, दालचिनीच्या या फळांची काढणी कशी करावी?
आत्ता शेतकऱ्यांना यापूर्वी या पिकाविषयी काहीच माहिती नाही. बरोबर. त्यामुळे त्यांची झाडं 25, 30, 40 फूट वाढलेली असतील. हं. तर त्यांनी यंदा माझ्या मते असं करावं की अंगठ्याच्या जाडीच्या किंवा त्यापेक्षा थोड्या जाड्या फांद्या कोयतीने किंवा सिकेटरने दाखवा बघू. कापाव्यात. हं. आणि कापून झाल्यानंतर जेव्हा आपण मार्च शेवटी किंवा एप्रिल महिन्यात जेव्हा काढणी करू हां. तर त्यावेळेला ह्या जाड्या फांद्या कापायच्या. हां. त्याला सगळीच फळं तयार असतील त्यावेळेला. हां. आणखीन ती सावलीत बसून त्यांनी ती फळं वेगळी करावीत. हां. आणखीन एवढी जाडीची फांदी कापायची. कापावी, कारण का यावेळेला इलाज नाही की आपण झाडं नीट हे करून प्रुनिंग करून हं. छाटणी करून व्यवस्थित ठेवलेली नाहीत आहेत. हं. तर त्यामुळे आहेत झाडं तशी वापरावी यावर्षी. हं. आणखीन या जाडीच्या फांद्या कापून सावलीत बसून ही फळं मोकळी करावीत हं. आणि वाळवावीत. आणि 4 दिवस त्यांना ऊन दिलं की काळा नागकेशर हा पदार्थ तयार होतो. कुठल्याही प्रकारची प्रक्रिया नाही, काही नाही. अतिशय कमी खर्चात मिळणारं हे उत्पन्न आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी माझी शेतकऱ्यांना विनंती राहील की यावर्षी त्यांनी ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये. आणखीन ह्या पिकाचं काही टनात उत्पन्न कोकणातून निघण्याची शक्यता आहे आणि तसं ते निघायला पाहिजे आणि कोकणात तो पैसा यायला पाहिजे अशी आमची सर्वांची इच्छा आहे. आणि त्या दिवशी यावर्षी घडेल असं माझी इच्छा आहे. मी हा व्हिडिओ करताना वेळ बरोबर साधलेली आहे की शेतकऱ्यांना निदान 2 आठवडे तरी या गोष्टीच्या तयारीला मिळतील. आणखीन त्यांना मार्चच्या शेवटी ह्या काळा नागकेशर या प्रॉडक्टची काढणी करायची आहे आणि तो मार्केटमध्ये विकायचा आहे. तर ह्या दालचिनीच्या फळांची काढणीनंतर वेगळी काय प्रक्रिया आहे का? नाही आहे. या दालचिनीच्या फळांना फारशी मोठी प्रक्रिया नाही आहे. हां. फक्त मोकळ्या उन्हामध्ये हां. 4 दिवस वाळवायची. बरं. आणखीन चांगली सुकली हं. की त्याची विक्री करायला हरकत नाही. हं. त्यामुळे जसं काळी मिरी आणि इतर पिकामध्ये फार मोठी प्रक्रिया असते तसं या पिकामध्ये नाही आहे. हं. म्हणून याचं अर्थशास्त्र खूप चांगलं आहे. आणखीन अर्थशास्त्र सांगताना मला असं वाटतं की या जे पदार्थ तयार होईल, जो प्रॉडक्ट तयार होईल काळा नागकेशर, त्याला बाजारात 800 ते 1200 रुपये दर आहे. बरं. पण शेतकऱ्यांना साधारण अपेक्षा आहे की 800 रुपये दर मिळेल. हां. आणखीन बाकी जो किरकोळ होलसेलचा भाव आहे तो साधारण 800 रुपयाच्या दरम्यान राहणार. हं. पण बाजारात बाकी हे 1200 रुपये किलोनी उपलब्ध आहे. हं. सर, आता ही जी झाडं आहेत हे एका झाडात किती निघू शकतं असं तुम्हाला वाटतं? म्हणजे काय? हां, हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे की गेल्याच वर्षी ह्या पिकाबद्दल मला कळलं. हां. आणखीन मी तिथून आल्यानंतर आमच्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत ह्या पिकाची काढणी करून घेतली. आणखीन तो प्रॉडक्ट विकला जातोय की नाही ह्याचीसुद्धा मला खात्री नव्हती. बरोबर. आणि तो विकला गेला. त्यामुळे अशा तऱ्हेची माहिती आज आपल्याकडे उपलब्ध नाही आहे की एका झाडापासून किती उत्पन्न मिळेल. पण मी शेतकऱ्यांना पण विनंती करेन की आपण जेव्हा काढणी कराल तेव्हा प्रत्येक झाडाने किती उत्पन्न दिलं याची माहिती ठेवा. आणि मी माझ्या तऱ्हेने पण इथे प्रत्येक झाडाचं उत्पन्न वेगळं ठेवण्याचा प्रयत्न करेन. आणि पुढच्या वर्षी ह्या विषयावर मी निश्चित बोलू शकेन की एक झाड किती उत्पन्न देतं. पण आज ह्या घडीला हे पिकच नवीन असल्यामुळे आपल्याकडे कुठल्या प्रकारची माहिती, एक झाड किती उत्पन्न देईल याच्याविषयी माहिती नाही आहे. पण बाजारात या प्रॉडक्टला डिमांड आहे चांगलं. आम्ही जिथं कर्नाटकला गेलो होतो शिर्शीला, तिथं जी कॉपरेटिव्ह स्टोअर्स होती, 5 कॉपरेटिव्ह स्टोअर एकाच बाजारात आहेत. आणखीन तर तिथं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पॅकिंगमध्ये 100 ग्रॅम, 200 ग्रॅम, 500 ग्रॅम, 1 किलो पॅकिंगमध्ये ती उपलब्ध होती. म्हणजे तिथं हा प्रॉडक्ट खूप चालतो आणि मार्केटमध्ये आहे. पण इथं आपल्याकडे ते अजून ते सुरू नाही झालं. आणि यावर्षी आपण सगळ्या तुम्ही शेतकऱ्यांनी मिळून आपण हा प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणायचा आहे. आणखीन ह्याच्यातून कोकणाची निश्चित सुबत्ता येईल, कोकणाला चांगली आर्थिक गती मिळेल असं मला वाटतं. सर, एक महत्त्वाचा प्रश्न आहे की ही जी लागवड आहे दालचिनीची, ती झाडांपासून म्हणजे कलम लावावं, बिया लावावा की नेमकं कसं करावं? नाही, या पिकामध्ये कोकण कृषी विद्यापीठाने डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने जी कोकण तेज जात निर्माण केली त्याचीच लागवड सगळीकडे झालेली आहे आणि ती अतिशय चांगली गोष्ट आहे. पण आमच्या संस्थेमध्ये एक 50-60 वर्षाचं स्थानिक झाड आहे, ते रोपापासूनच झालेलं आहे आणि त्याला याचं उत्पन्न खूप येतं. ह्या ज्या काळ्या म्हणतो आपण त्याचं उत्पन्न खूप येतं. तर भविष्यकाळात असंही करायला लागेल आपल्याला की कळ्यांचं उत्पन्न कोणाचं जास्त आहे तर त्या जाती निवडून त्या शेतकऱ्याला ते लागवड करायला लागेल. पण हा खूप लांबचा प्रश्न झाला. आत्ता आपला विषय आहे की
आहेत त्या झाडांपासून कळ्या काढायच्या आणि त्या सुकवून वाळवायच्या, वाळवून विकायच्या, हा प्रश्न आहे. आणखीन त्या दृष्टीने आपण प्रयत्न करूया. तशा ह्या पिकाला रोग किडी नाहीत आहे सध्या. अरे वा. त्यामुळे शेतकऱ्यांना जे काय मिळणार आहे ते सगळं फुकट आहे, कुठली फवारणी करायची नाहीत. आणखीन तशा सध्या अजून तरी लागवड खूप मोठ्या प्रमाणात नसल्यामुळे रोग किडी फारशा नाहीत आहेत. तर त्यामुळे ह्या पिकाची काढणी हाच फक्त विषय सध्या आहे. कारण लागवड झालेली आहे शेतकऱ्यांकडे, प्रत्येक शेतकऱ्याकडे या दालचिनीची झाडं आहेत आणि त्याचा वापर फक्त आपण करत नाही. आपण सुरुवातीला त्याची साल काढली, पण साल काढणं किफायतशीर नाही म्हणून आपलं दुर्लक्ष झालं झाडांकडं. पण आता ह्या काळा नागकेशरच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी परत ह्या झाडांकडे लक्ष द्यावं, त्यांना पाणी द्यावं, त्याची खतं पाणी देणं गरजेचं आहे आणि निगराणी करणं गरजेचं आहे. आणि जर असं सगळं केलं तर ह्या काळा नागकेशरचं उत्पन्न चांगलं वाढू शकेल. की हे जे दालचिनीचं पीक आहे हे आपण बघताना त्याच्याकडे वनवर्गीय म्हणूनच बघत होतो. त्याला खत नाही घालायचं, पाणी नाही घालायचं. पण तुम्ही आता ज्या पद्धतीने सांगितलं की ह्याला खत पाणी जर घातलं तर निश्चित स्वरूपामध्ये उत्पन्न जास्त निघेल. तर किती पाण्याची गरज आहे त्याला, साधारणतः किती पाणी असावं? हां, तशी फार मोठी पाण्याची गरज नाही. हे पीक तसं उन्हात पण येतं, म्हणजे जरी मसाल्याचं पीक असलं तरी उन्हात पण येतं, सावलीत पण येतं. फक्त सावलीत काळा नागकेशरचं उत्पन्न थोडं कमी होतं. जर खूप गर्द सावली असेल तर जे आपल्याला प्रॉडक्ट पाहिजे त्याचं उत्पन्न कमी होतं. साधारण 50% ऊन 50% सावली पाहिजे. आणि पाण्याची गरज साधारण हे नारळ किंवा सुपारीच्या बागेतून लावलं जातं. त्यामुळे त्यांना जर नारळाच्या बागेत स्प्रिंकलर किंवा मायक्रो स्प्रिंकलर लावलेले असतील तर त्याचं पाणी मिळतं आणि तेवढं त्याला पुरेसं होतं. तरी पण एक 10 लिटर ड्रिपरच्या सहाय्याने प्रतिदिन पाणी दिलं तर त्याची पाण्याची गरज भागेल आणि ते चांगलं उत्पन्न देऊ शकेल. सर, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ह्या झाडांचं बियाणं किंवा कलम ही कुठे मिळतात आणि कशी तयार करायची? नाही, आत्ता जे आपण बियाणं काढतोय, कोवळं बियाणं आपण काढणार आहोत. समजा हे चुकून राहून गेलं झाडावरती किंवा अजूनपर्यंत ते झाडावरच राहत होतं तर साधारण मेच्या शेवटी ही फळं तयार होतात आणि ती साधारण काळसर रंगाची होतात आणि काळसर रंगाची फळं झाल्यानंतर ती काढावीत आणि ती जर ताजी पेरली तर त्याच्यापासून चांगली रोपं तयार होतात. आणखीन ह्या रोपाचं तुम्ही मृदकाष्ट पद्धतीने चांगलं कलम करू शकता. खरं तर ही जी दालचिनी आहे यामध्ये आपण गुटी कलम बांधतो आणि गुटी कलमामध्ये जो यशस्वी होण्याचं जर कलम यशस्वी होण्याचं जे प्रमाण आहे ते फार कमी आहे. 40%च कलम किंवा त्याहीपेक्षा कमी कलम यशस्वी होतात. तेव्हा भविष्यकाळात जर कलम करायची असतील दालचिनीची तर ती रोपं तयार करावी. ही त्यासाठी जे बियाणं आहे ते तुम्हाला मेच्या शेवटी झाडावर मिळतं आणि ते ताबडतोब पेरायचं आहे आणि रुजवा पण त्याला चांगला असतो आणि त्याच्यावर मग एक 6 महिन्यांनी तुम्ही मृदकाष्ट कलम बांधू शकता. आणि विशेष म्हणजे गुटीपेक्षा मृदकाष्ट कलम खूप चांगलं वाढतं. तर त्यामुळे तसाही विचार करायला हरकत नाही. गुटी बांधण्यापेक्षा आणि गुटीत जो जगण्याचं प्रमाण कमी आहे ते टाळण्यासाठी आपण याची मृदकाष्ट कलम पण करू शकतो. आणखीन तसं शेतकऱ्यांनी प्रयत्न करायला हरकत नाही. आणि मी हेही सांगेन की काही जे स्थानिक प्रकार आहेत ह्या दालचिनीमधले त्यांचं ह्या नागकेशरचं उत्पन्न चांगलं आहे आणि शेतकऱ्यांनी ती शोधक वृत्ती ठेवावी. आमच्या ह्या संस्थेतील एक झाड आहे ते खूप जुनं आहे, 50-60 वर्षापूर्वीचं झाड आहे आणि त्याला हा नागकेशर खूप येतो. तर तशा तरी झाडं निवडून जर शेतकऱ्यांनी मृदकाष्ट पद्धतीने कलम करून जर लागवड केली तर ह्याचं पिकाचं उत्पन्न वाढू शकेल. तर हे जे बहुउद्देशीय झाड आहे म्हणजे त्याच्या सालीचा उपयोग होतो, पानांचा उपयोग होतो, फळांचा उपयोग होतो, काय सांगितलं, ह्याचं व्यवस्थापन कसं करावं? हां, याला सिंचन देणं गरजेचं आहे. मग आपण चर्चा केली त्याप्रमाणे. आणखीन ह्याला दरवर्षी खतही देणं गरजेचं आहे. आणखीन त्याचं बागायती पिकांचं जशी आपण देखभाल करतो तशी चांगल्या पद्धतीने देखभाल करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते ह्याची छाटणी करणे. आणि आपल्याला जर काळा नागकेशर योग्य वाढीच्या अवस्थेत काढायचं असेल तर झाडं ही आपल्याला 6 मीटरपेक्षा उंच करून चालणार नाहीत की जेणेकरून आपण शिडी लावून किंवा अन्य काही घोडा वगैरे वापरून योग्य अवस्थेत ती फळं काढू शकू. आणि त्या दृष्टीने झाडाची छाटणी फार महत्त्वाची आहे. मी मगाशी म्हटलं तसं शेतकऱ्याकडे जर 100 झाडं असतील तर दरवर्षी त्यांनी 20 झाडांची छाटणी करावी.
आहे. आणखीन 5 वर्षांनी ती छाटणी पूर्ण होईल, पण त्याला मध्ये उत्पन्नात खंड येणार नाही. बरोबर. दरवर्षी ते छाटणी 20-20 झाडांची केली समजा किंवा 20% झाडांची छाटणी केली तर त्याच्या उत्पन्नात खंड येणार नाही आणि त्याला अखंडित उत्पन्न मिळेल. आणि छाटणी केलेल्या झाडांचं उत्पन्न नेहमीच चांगलं असतं, हे आपण आपल्या इथल्या बागेवरून सुद्धा पाहू शकतो. तर त्यामुळे झाडं बेसुमार वाढून देण्यापेक्षा आणि ती उंच वाढल्यामुळे जो काढणीमध्ये जो धोका आहे मजुरांना तो टाळण्यासाठी झाडांची वेळोवेळी छाटणी करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत. पण यावेळी बाकी जे आपण काढणी करणार आहोत ती आपल्याला असलेल्या झाडांची करायची आहे आणि त्याची काढणीची पद्धतसुद्धा दाखवली मी की साधारण अंगठ्यापेक्षा जास्त जाळीच्या फांद्या यावर्षी कापा, त्या खाली पडू द्या, त्यानंतर त्याचं काळा नागकेशर म्हणजे छोटी फळं ती काढा आणि नंतर ती वाळवा. यावर्षी आपल्याला पर्याय नाही, पण भविष्यकाळात आपण त्यात सुधारणा करून आणू. एकंदरीत सर हे जे बहुउद्देशीय झाड आहे, दुर्लक्षित आहे, त्याच्याकडे जर शेतकऱ्यांनी लक्ष दिलं तर त्यांच्या म्हणजे कोकणाच्या अर्थशास्त्रामध्ये तर फरक नक्की पडेल, पण त्यांच्या उत्पन्नामध्ये मोठा फरक पडेल असं तुम्हाला वाटतं का? माझ्या मते प्रत्येक बागेमध्ये ही दालचिनीची झाडं आहेत आणि जर शेतकऱ्यांनी मनात आणलं, मी आज जसं हा व्हिडिओ मुद्दाम बनवला आहे आणि त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी जर ह्या काळा नागकेशरची काढणी केली तर काही टनात कोकणामधून हे काळा नागकेशर जाऊ शकेल आणि कोकणाच्या आर्थिक स्थितीत निश्चित त्याची भर पडणार आहे. आणि त्या दृष्टीने मी शेतकऱ्यांना सगळ्या विनंती करतो की माझा हा व्हिडिओ बघावा आणि मला माझ्या गरज वाटल्यास फोनवर संपर्क साधावा. आणखीन यावर्षी आपण ह्या काळा नागकेशर हा जो पदार्थ आहे, जो मसाला पीक आहे, त्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन बाजारात आणूया, आणखीन आपल्या आर्थिक उत्पन्नात भर घालूया. कोकणातील फायद्याची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण कुणबी सेवा संघ दापोली या संस्थेमध्ये आलेलो आहोत. ही संस्था शेतीमध्ये खूप मोठी प्रगती केली आणि स्वावलंबी संस्था म्हणून ह्याच्याकडे बघितलं जातं. कोकणातील जी मसाला पिकं आहेत त्याच्यामध्ये काळी मिरी पिकाचं आपण 3 व्हिडिओ केले, पण मसाला पिकातलं हे जे बहुउद्देशीय जे पीक आहे दालचिनी आणि त्याच्यावरची जी येणारी फळं काळा नागकेशर ह्याच्याविषयी सरांकडे आपण आज माहितीसाठी आलो आहे आणि या विषयाकडे शेतकऱ्यांनी वळावं अशी मला शेतकऱ्यांना विनंती करायची.